नक्कीच यासाठी प्रत्येक खेळाडूला इथे जबाबदारी घ्यावी लागेल, प्रत्येक कॅप्टनला इथे मोठी जबाबदारी घ्यावी लागेल, प्रत्येक सामना वेळेवरती सुरू करावा लागेल, कारण नंतरला अंधार पडत चालला की आपण ओव्हर्स कमी करणार आणि त्या क्रिकेटला मग तेवढीशी मजा येणार नाही. त्यामुळे आतापासूनच आपण थोडंसं स्पीडअप करूया. यानंतरची जी मॅच असेल ऑल स्टार वर्सेस मॅडी पॉवर, मंदार लक्ष दे, आपला सामना असेल, कृपया याची नोंद घ्यायची आहे. ऑल स्टार विरुद्ध मॅडी पॉवर 11 यांचा सामना यानंतर लागणार आहे. आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आणि लवकर सामना सुरू करायचा आहे. मंदारची टीम जिंकलेली आहे. खूप खूप अभिनंदन मंदार तुमचं. आम्ही फक्त समोरचे आहोत, कॅश आमच्याजवळ नाही बाबा इकडे. सामना अतितटीचा असणार हा, एवढं मात्र नाही. आजच्या दिवसाचा चौथा सामना, बरोबर ना दादा? आजच्या दिवसाचा चौथा सामना काही क्षणामध्ये सुरू होईल. पहिला षटक गोलंदाज घेऊन, गोलंदाज निखिल मोरे गोलंदाजीला. हा, ह्याही ते जे नाश्ता आपण करत आहात, जी प्लेट आहे इथे डस्टबिन ठेवलेले आहे, त्या डस्टबिन मध्ये टाकायचं आहे. आपलं मैदान स्वच्छ मैदान हा नारा आहे इथे. आपलं मैदान स्वच्छ मैदान. आपण ज्या मैदानात खेळतो ते स्वच्छ असावं याची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे, कारण आपण स्वतः खेळतो त्यामध्ये. एकही कचरा इथे दिसता कामा नये याची दखल घ्यायची आहे. ज्या जिथे आपण खेळतो ते साफ असलं गरजेचं आहे. चला मॅचकडे आपण वळायचं आहे. पहिला षटक घेऊन निखिल मोरे, विरू मोंडे. पहिल्या चेंडूवरती चौकार गेलेला आहे. एक चांगला चौकार पाहायला मिळत आहे त्याच्या बॅटीतून. मोंटीच्या शांतपणाने खेळला आणि निखिल सुद्धा गोलंदाजी. हॅलो हॅलो, आताच एक 4 मारलेला आहे विनेरकर यांनी. हा, मोरे यांच्या गोलंदाजीतून एक चौकार दिला गेला. पहिल्या चेंडूवरती चौकार मॉन्टी दादाकडून. दुसरा चेंडू मोरेचा. आपलं स्वतःच पहिलं षटक आणि आपल्या संघाचं पहिलं षटक. रहेगा मॉन्टी तो बजाएगा घंटी, अशा या स्लोगननुसार एक चौकाराची सुरुवात करत मॉन्टीने त्याच्या संघाची सुरुवात केलेली आहे. आणि हा पुन्हा एकदा त्याने प्रयत्न केलेला, परंतु आता तिथे क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. नो बॉल, अवांतर धाव संख्या होते. आता फ्री हिट मिळू शकतो. फ्री हिट आहे. बॉलिंग ऍक्शन मुळे कदाचित नो मिळालेला आहे आणि फ्री हिट आहे. आणि कृपया पंच जे सांगतील ते प्लेयर्सने ऐकायचे आणि सामन्याला सुरुवात करायची. आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. लवकरात लवकर पंचांचा निर्णय अंतिम असतो. हे पंच जे आहेत हे इंटरनॅशनल पंच आहेत. थोड्याच दिवसापूर्वी ते मालाडला देखील पंचगिरी करायला गेले होते आणि आज आपल्या इथे ते उपस्थित राहिलेले आहेत. घ्या ना, हॅलो हॅलो, आता आपली याच्यानंतर एक मॅच खेळून जातो. ही लवकर झाली ना. सागर घुगे त्याला द्यायला लागेल. हे टाइम काय झालं बाबा? 12:56. 1 वाजता. ठीक आहे. तिसऱ्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच
द्यायची बाकी आहे हा बघ कसं काय एक छोटा दे बाबू हे मला पण दे साईज कमी वाला दे. हा दे एकच दे. आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. प्रत्येक खेळाडूने याची दक्षता घ्यायची आहे. आपल्याला सुरुवात लवकर करायची होती, परंतु काही कारणास्तव आपण लेट सुरुवात केलेली आहे. आणि आता चर्चा करण्यामध्ये वेळ न घालवता प्रत्येक संघाच्या खेळाडूने आपल्या पंचांना सहकार्य करून लवकरात लवकर त्यांचे षटका गोलंदाजी कंप्लीट करून पुढच्या इनिंगला सुरुवात करायची आहे. लवकरात लवकर इंटरनॅशनल खेळाडू आमचे अभिषेक भोसले आज मैदानात त्यांच्या मुलासह उपस्थित झालेले आहेत, त्याबद्दल धन्यवाद. हॅलो हॅलो खात होता म्हणून थोडा आपल्याला पण आवडतं ना. आमचा ड्रायव्हर आहे. नाही कॅन्सल केली हा बॉलर चेंज केला फेकत होता ना चॉक होतो चला आपण सामना पाहतोय गोकुळ वन वर्सेस लेजंड बॉईज संघाकडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळत आहेत निखिल मोरे. आता मात्र वीरू यांच्या समोर पुन्हा एकदा यावेळेला सुद्धा केलाय पुल. फटका जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने, येतोय सीमारेषा पार. लय भारी षटकार. येस सर्व क्रीडा रसिकांना खेळाडूंना विनंती आहे की सामना थोडा संत गतीने सुरू आहे, थोडस स्पीडअप करूया आणि आपण लवकर सामने फिनिश करायला ट्राय करूया. पुन्हा एकदा यावेळेला चौकार मारून संघाची धावसंख्या 4 ने पुढे नेण्यात यश मिळते ते वीरू यांना. अपेक्स टीमचे ओनर देवदत्त आंबेकर या इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं नागरी निवारा तरुण मित्र मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा इथे मात्र बीट केलंय गोलंदाजाकडून. नक्कीच फिरकी दादा पाहायला त्यांचं मिळते. आपल्याला या इथे सर आपण इथे उपस्थित राहायचं आहे. आहे घे, दादा. अपेक्स टीमचे ओनर देवदत्त आंबेकर साहेब या इथे वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत. चला पुन्हा एकदा दादांचं यावेळेला स्वागत बॅकफुट नागरी पाय निवारा तरुण चेंडू मित्र चाललाय फाईन लेग मंडळाचे बाउंड्रीच्या दिशेने. पदाधिकारी करताना खूप खूप धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवल्याबद्दल. तसंच सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो यावेळेला मोठा फटका. पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय ब्रँडेड षटकार. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळाले तर 6 धावा. अप्रतिम अशी फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय बॅटर मॅन फ्रॉम गोकुल वन. चला मित्रांनो थोडस स्पीडअप करूया. बॅटिंग टीम थोडस स्पीडअप करूया मित्रांनो. लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. नक्कीच 8 चेंडू मध्ये वैयक्तिक 24 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय वीरू आणि संघाची धावसंख्या आहे पहिल्या षटकाखेरीज 26. एक महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर आता मात्र दुसरं षटक घेऊन येत आहे गोलंदाज बॉलर नेम आनंद बालाजी. दादा बालाजींना खूप चमत्कार करावा लागेल ह्या गोलंदाजीमध्ये, कारण 26 धावांचं आव्हान पहिल्या षटकामध्ये एवढं मोठं आव्हान झालेलं आहे.
नक्कीच, परंतु लेजंड बॉईज मध्ये देखील लेजंड्स आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. एक्सपिरियन्स प्लेयर्स अनेक लेजंड बॉईजच्या संघाकडून खेळताना पाहायला मिळत आहेत. ते मात्र इथे कमबॅक करतील का पाहूया. आनंद बालाजी वर्सेस गोकुलवान. प्रणय आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळत आहेत. राईट हँड बॅटर. इथे मात्र नो चेंडू. यानंतर असेल ती फ्री हिट. चला आनंद बालाजी पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा प्रणयच्या समोर. येस पंच थोडस स्पीडअप करूया. अंपायर लवकर सामना स्टार्ट करायचा आहे. आनंद बालाजी यांचा पुढचा चेंडू प्रणयसाठी. यावेळेला प्रणयच्या बॅटमधून बिग हिट आहे. हा जातोय बिग 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 षटकार. धावा मिळाल्यात 6. जबरदस्त अशी प्रणय एल्वे यांची फलंदाजी पाहायला मिळते या क्रीडांगणामध्ये. आर्य भास्कर क्रीडांगणामध्ये ही फलंदाजी पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सज्ज असतील प्रणय. पहिला चेंडूवरती षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा बाउन्सर. इथे मात्र पंच डिसिजन देतात. इट्स अ वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होतीये ती 34. सगळं नीट आहे माझं. ते तिथे विकेट काढायला दिसले मला काय आता नाही रे दिसले. बॅग घे बॅग घे. चला पुन्हा एकदा आनंद बालाजी सज्ज असतील. थोड्याशा प्रेशर मध्ये प्रणयच्या समोर पुढचा चेंडू घेऊन. चला मित्रांनो थोडस स्पीडअप करायचं आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. वाजले आहेत 12:30 आणि अजूनही आपण चौथा सामना खेळतोय. 1 वाजलाय. 1 वाजला. येस 1 वाजून गेलाय. पुढचा चेंडू फुलटॉस. 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक मात्र पुढे जात आहे. धावसंख्या होतीये ती 35. समोसे नाही आवडत. कॅश पाहिजे. अरे काय चाललंय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा नो चेंडू. फ्री हिट ऑन असेल वीरू यांच्यासाठी. चला लेजंड बॉईज थोडस स्पीडअप करायचंय. लेजंड बॉईज आपण फारच संतपतीने ओव्हर रेट टाकत आहात. पुढचा चेंडू. यावेळेला फुलटॉस मिस केला आहे. पंच डिसिजन देतील. इट्स अ डॉट बॉल. दुसरा षटक चालू आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेला देखील ऑफ साइडला ठेवलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना एकदा कंप्लीट एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जात आहे. त्यानंतरला धावसंख्या मात्र 2 ने पुढे जाते. धावसंख्या होते 38. परशु सर काय सांगाल. पहिल्या मॅच मध्ये 52, दुसऱ्या मॅच मध्ये 68. त्यानंतर असं वाटलं होतं 70 पार होईल, परंतु रोहन देसाईने कमबॅक करून 66 वरती रोखलं आणि आता मात्र 100 होतील असं दिसतंय. 100. हा 100%. पाहूया काय होतं मॅच मध्ये. आनंद बालाजी यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पंच डिसिजन देत आहेत. इट्स अ नो चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 39 रन्स. 39. पुढचा चेंडू फ्री हिटला केलंय बीट. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होती आनंद बालाजींच्या माध्यमातून. धावसंख्या आहे ती 39. शेवटचा एक चेंडू बाकी. 1 to go.
शेवटच्या चेंडूवरती फक्त एक धाव मिळते, धावसंख्या 1 ने पुढे जाते, धावसंख्या होती ती 40. मी काय करतच नाही, मी इथे बसलोय. अरे बाबा तू जा तिथे होतं तिथे मी तुला माईक देणार नाही. चला पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. 2 षटकाखेरीस धावसंख्या झाली आहे ती 40. आता नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. शशांक शिंदे प्रणय यांच्या समोर. पुन्हा एकदा इथे मात्र बीट केलंय. येस स्ट्राईक एंड वरती वीरू मॉन्टी. प्रथम दादा यावरचं तिसरं षटक ना. येस तिसरं षटक प्रगती पथावर आपल्याला हा. पाहायला मिळतंय शशांकच्या माध्यमातून. काय प्रगती होईल आता पाहायलाच लागेल. यावेळेला देखील स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या गॅप मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. मॉन्टीच्या बॅट मधून येतोय हा ब्रँडेड चौकार. बस बस सर. येस चला मित्रांनो थोडस स्पीडअप करूया, लवकर सामना स्टार्ट करूया. वीरू यांच्या बॅट मधून 30 धावांचा डोंगर आणि 44 धावा गोकुलवान संघासाठी. नक्कीच वीरू मॉन्टी काय वाटतं पहिली हाफ सेंचुरी ठोकतील का? नक्कीच दादा 2020 सारखाच सामना वाटतोय. आमचा गोकुळवनचे मातबगार खेळाडू रोहितजी बाचीम आणि तुषार साटम देखील मैदानात उपस्थित झालेले आहेत. इंडियाचे प्लेअर तुषार साटम हे फार वेळेत वेळ काढून आपल्या इथे उपस्थित झाले, त्याबद्दल धन्यवाद. आता बघूया आपला दाबेकर दादा म्हणालेला की सेंचुरी हाफ सेंचुरी होते का, तर पाहूया. आज ही पूर्ण दिवसातली पहिली फळी अशी तर ठरेल जी पहिली हाफ सेंचुरी ठोकते. पुन्हा एकदा लेग साइडला हलक्या हाताने खेळून एक धाव कंप्लीट करून स्ट्राईक एंड वरती मात्र वीरू मॉन्टी यांना पोहोचवण्यात यश मिळालंय. येस नक्कीच आपल्या भारत देशाला रिप्रेझेंट करणारे खेळाडू इथे NNP मध्ये आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळतात आणि आज देखील वेळात वेळ काढून या आर्य भास्करच्या क्रीडांगणामध्ये क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी इंडियाचे प्लेयर्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वीरू मॉन्टी सज्ज असतील. शशांकच्या समोर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय, गॅप मध्ये नव्हता, एक धाव कंप्लीट करताना डायरेक्ट हिटची संधी सुद्धा मिस झाली आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. 47 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. आता मात्र शेवटचा एक चेंडू बाकी. येस 2 षटकाखेरीस आपल्याला वाटलं होतं की धावसंख्या ही नक्कीच 80च्या पार जाईल का, परंतु आता मात्र या षटकामध्ये शशांकने कमबॅक केलंय. दादा मी 100 म्हटलं म्हणजे म्हणून ते 80 पर्यंत 100 म्हटलं. पुन्हा एकदा यावेळेला चांगला फटका पाहायला मिळाला. गॅप मध्ये लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय कॅल्क्युलस ब्रँडेड चौकार. नक्कीच तिकडे आहेत का सर्व. बोल. मी विनंती करेन की आमचे मातबगार खेळाडू इंडियाचे प्लेअर तुषार साटम आणि रोहित बाचीम यांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे. इथे त्यांच्यासाठी खानापानाची सोय आम्ही केलेली आहे, तर त्यांनी इथे उपस्थित राहायचं आहे. कृपया वेळेत वेळ काढून इथे आल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आपण इथे यावे ही विनंती. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आमचे लाडके कौस्तुभ दादा जे रमेश पवारची भूमिका निभावतात त्यांच्या संघासाठी, ते देखील मंदिरात नाही ऑल स्टार आणि मैदानात उपस्थित झाले मॅडिक आहेत. स्टार त्याबद्दल 11
यांचा सामना नंतर लागणार आहे. आपण तयारीला लागायचं आहे. हा हा तुम्ही तयारीला लागायचं आहे. हा. चला थोडस वातावरणामध्ये चला बदल- बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम कळवायचंय. फिल्डिंग टीम चला लवकरात लवकर. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत चेतन. यावेळेला प्रणयच्या समोर. आणि हा अवांतर धाव मिळालेली आहे प्रतिमेश दादा. एक प्रतिमेश दादा, वातावरण कसं वाटतंय आताच सध्याचं? बघा जरा ढगाळ वातावरण थोडंसं वाटतंय त्याबाबत. नक्कीच क्रिकेटसाठी अगदी परफेक्ट असं वातावरण आता पाहायला मिळतंय. गोलंदाज देखील सज्ज. यावेळेला आणि- बॅकफुटवर जाऊन जातोय फाईन लेगच्या दिशेने. येतोय लय भारी ब्रँडेड षटकार वीरच्या बॅट मधून आले. चौकार. हा प्रणयचे फॅन सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. हा इथे नाश्त्याचं आयोजन केलेलं आहे आपल्यासाठी. आपण ते त्याचा स्वाद घ्यायचा आहे. पुन्हा एकदा यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे आणि एकच धाव मिळते का धावेने धावफलक पुढे जात आहे. अ, 56 धावांचं लक्ष आतापर्यंत गाठलेलं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतात. रोहन इंदळेकर पुन्हा एकदा सज्ज असतील शेवटचे 3 चेंडू घेऊन प्रणयच्या समोर. यावेळेला मोठा फटका आणि- प्रणयच्या बॅट मधून. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय लय भारी ब्रँडेड षटकार. इथे आताच एक प्रणयचे फॅन आले. त्याने सांगितलं होतं की त्याचा षटकार मला पाहायचा आहे. प्रणयने ते करून दाखवलं. आनंदी आहेत ते. नक्कीच प्रणय पुन्हा एकदा सज्ज असेल चांगला फिनिश करून देण्यासाठी. पुन्हा आणि एकदा पुन्हा घुसला एकदा. टेक और मेरा षटकार देख. क्या बात है. पुन्हा एकदा षटकार. यस डब्बे में डब्बा डब्बे में केक और घुटना टेक और मेरा षटकार देख. अशा प्रकारची फलंदाजी प्रणयच्या माध्यमातून केली जाते. गोकुलवन संघाचा सलामीवीर. आणि अजून एक सांगू इच्छितो की आतापर्यंत ही 4थी मॅच चालले. आतापर्यंतची नॉट आउट पार्टनरशिप 68 ची गोकुलवन संघाकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा जातोय सीमारेषा पार. येतोय प्रणयच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. षटकारांची हॅट्रिक करणारा हा पहिला नक्कीच. फलंदाज. स्वर्गीय मृणालताई गोरे स्मृती चषक पहिला पर्व. आणि या पहिल्या पर्वामध्ये ज्यांनी षटकारांची हॅट्रिक केली नाव आहे प्रणय. जुने कुठे देऊ? प्रॅक्टिसला नाही देते, वेदांतला दिला हेड्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौथा षटकार जाईल का? Yes, yes, stop होऊन चेंडू जातोय सीमारेषा पार. पंच काय डिसिजन देतात? नाही फोर अडवला गेला. यस चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय का? यस धावसंख्या 3 ने पुढे जातीये. धावसंख्या होतीये आजच्या दिवसाची सर्वात हायेस्ट धावसंख्या 77 रन्स ऑन दी बोर्ड. 78 चं टार्गेट असेल आता लेजंड बॉयजच्या संघासमोर. खरोखरच प्रथमेश दादा 77 धावांचा डोंगर उभारणं म्हणजे एक मोठी गोष्ट आहे. असं वाटत होतं की खरोखर दादाने प्रथमेश दादाने सांगितलं. पण मी 100 आकडा म्हणजे मुद्दाम बोललो होतो. एक 5 षटकांचे जर सामने असते तर नक्कीच 100 कडे देखील वाटचाल झाली हा, असती. नक्कीच, नक्कीच. परंतु आजच्या या दिवसाची सर्वात मोठी नॉट आउट पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. वीरू आणि प्रणयच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्यांनी या खेळाडूंचं स्वागत करायचंय. दादा आता तुम्ही बोलत वीरू, तर तिकडे जय पण होता ना. जय वीरू सारखी जोडी होती असं मला तरी वाटतं. नक्कीच गोकुलवन संघासाठी जय वीरूची जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये आता फिल्डिंग साठी सज्ज असतील. परंतु लेजंड बॉयजला देखील विनंती आहे की लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण पुढच्या सामन्याच्या टॉस कडे जाऊया. पुढील होणारा सामना आहे तो पुढील होणारा सामना ऑल स्टार वर्सेस मॅडीज पॉवर 11. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी यायचंय.
चला पुढच्या सामन्याच्या टॉस कडे आपण जाऊया. हा. चला टॉस कडे जाऊया. पुढचा सामना रंगतोय तो मॅडिस पॉवर 11 वर्सेस ऑल स्टार. येस, मॅडिस पॉवरचे कॅप्टन मंदार आपल्या सोबत जोडले गेले आहेत. मंदारची मुलं चला मंदार. वेदांत शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ऑल स्टार संघाचे कॅप्टन. आणि मंदार देखील पाहायला मिळतात, मॅडिस पॉवर 11 संघाचे कॅप्टन. मी आयोजकांना विनंती करतो नाणेफेक करून या सामन्याची सुरुवात करायची आहे. सांग ना, सांग कोणाला घ्यायचं. चला, जगाच्या इतिहासामध्ये सर्वात महान, तुमचा आमचा आपल्या सर्वांचा अभिमान, विविधतेने नटलेला देश माझा महान भारत. इंडिया म्हणजेच आपला हिंदुस्थान. आणि याच हिंदुस्थानामध्ये सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. आणि या महाराष्ट्राची आर्थिक राजधानी ती म्हणजे आपली मुंबई. आणि मुंबईचं हे आर्य भास्करचं गोल क्रीडांगण, जिथे प्रेक्षकांचं खेळाडू जिंकणार मन. आणि आता मात्र आपण जातोय लीग मॅचच्या पुढच्या सामन्याकडे. सामना रंगणार आहे दोन विनिंग टीम मध्ये, ऑल स्टार वर्सेस मॅडिस पॉवर 11. मी आयोजकांना विनंती करतो की नाणेफेक करून या सामन्याची सुरुवात करायची आहे. यस, आपल्या सोबत दोन कॅप्टन जोडले गेले तर मंदार आणि वेदांत. परुलेकर साहेबांना विनंती आहे की नाणेफेक करून सामन्याची सुरुवात करायची आहे. काटाचा कॉल आहे, मंदार यांचा छापा आहे. वेदांत काय काटा आलाय? ओके, काटा आलाय. काय सांगाल? मी थोड्याच वेळात तुला सांग मला काय घ्यायचं ते, बॅटिंग बॉलिंग. कारण माझी टीम थोडी सज्ज होते. लेट मी डिस्कस विथ माय टीम फर्स्ट, देन आय विल टेक डिसिजन. आणि हा ठीक आहे, पहिलाच चालेल. उंच शॉट, बाउंड्री षटकार. हा तेच बोलतो, कारण मी आता जाणार आहे म्हणून. इंट्रोडक्शन परत लवकरात लवकर. आणि हा दुसरा षटकार. चला, आपण पाहतोय स्वर्गीय मृणालताई गोरे स्मृती चषक. आणि या स्मृती चषकामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता उपस्थित झालेत एक युवा समालोचक गणेश तळवणेकर. गणेश सर, काय सांगायला? पहिल्या दोन चेंडूवरती बॅक टू बॅक दोन षटकार आलेत प्रसादच्या आणि माध्यमातून. तुम्हाला एक वैशिष्ट्य माहितीये का? प्रसादने एकदम लास्ट मोमेंटला फॉर्म भरलाय आणि तोच या सामन्याचं चित्र पलटू शकतो. आणि हा सुंदर असा, घाई झाली आहे थोडीशी प्रसादवरच ह्या सामन्याची. बऱ्यापैकी धुरा होती पण त्याचा विकेट येथे गेलेला आहे. काहीच दिशाहीन असा फटका होता आणि कवच मध्ये त्याचा झेल घेतला गेलाय. प्रथमेश, नक्कीच, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. नक्कीच इथे प्रसादच्या माध्यमातून फटकेबाजी केली गेली, परंतु त्याला मात्र तिसऱ्या चेंडूवरती रोखलंय ते महेशने. माघारी परतावं लागतं हार्ड हिटर फलंदाज प्रसादला. आणि इथे मात्र एक मोठा धक्का दिल्यानंतर आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललेत. निखिल करून देखील बऱ्याच अपेक्षा आहेत. पहिलंच षटक आहे, चौथा चेंडू, धावसंख्या आहे 12. यावेळेला निखिलच्या बॅट मधून कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय.
यस, झेल ड्रॉप झाल्यानंतर फक्त एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक मात्र पुढे जात आहे. धावा संख्या होती ती 4 चेंडू 13 धावा. सुंदर फलंदाजी सुरू होती पहिल्या 2 चेंडूवर, पण पुढच्या 2 चेंडू चित्र थोडंसं बदललंय. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. धावसंख्येचं आव्हान देखील तेवढंच मोठं आहे. 78 धावा करायच्या आहेत. आणि हा बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. आणि 1 धाव मिळालेली आहे इथे. 5 चेंडू 14 धावा. चला, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत. महेश यांनी नक्कीच पहिल्या 2 चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर आता मात्र कमबॅक केलंय. पुन्हा एकदा मोठा फटका यावेळेला निखिल मोरच्या बॅट मधून आणि हा षटकार च्या पलीकडे जातोय, सीमारेषा पार येतोय. लय भारी ब्रँडेड षटकार. स्कोर काय आला? स्कोर धावसंख्या झाली 20. सुंदर अशी सुरुवात. पहिल्या षटकात 20 धावा बरोबर एव्हरेज त्यांनी गाठलाय. प्रत्येक षटकात 20 धावांचीच आवश्यकता आहे. ते आतापर्यंत तरी त्यांनी गाठलंय. बघूया पुढच्या 3 षटकात ते काय कमाल करतायत. ते सातत्य राखता येते काय ते पाहूया. नक्कीच गणेश सर काय सांगाल. मोठं टार्गेट आहे. 20चा रन रेट फॉलो करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये यश मिळालंय. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये बघूया गोकुलवन कमबॅक करतं का. मला वाटतं निखिल मोरेला हल्लीच IPL मध्ये सुरू असलेला मुकुल चौधरीचा रोल करावी लागेल. प्रेक्षकांचं मत आहे, संमिश्र असं मत आलंय. करू शकतो, नाही करू शकत, पण बघूया. त्याला कमाल करून दाखवावी लागेल. चला, आता मात्र बॉलिंग एंडवरती सज्ज होतोय एक ऑलराऊंडर प्रणय एलवे. नक्कीच याच्या माध्यमातून अप्रतिम अशी फटकेबाजी पाहायला मिळाली. नॉट आउट गेले होते. आता मात्र इथे मात्र आउट करण्यासाठी आलेत रोहन आणि निखिलला. क्रिकेटचं परमोच्च शिखर म्हटलं तर प्रणय एल्वे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, कर्णधार सगळ्याच कला अवगत असलेला हा खेळाडू प्रणय एल्वे. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज असतील प्रणय एल्वे. फुलटॉस यावेळेला मात्र फुलटॉसचा समाचार घेतलाय का. आणि- मिसफिल्डचा चौकार येतोय का. यस, इट्स अ बाउंड्री. हा येतोय कॅल्क्युलस ब्रँडेड चौकार. आणि हे ढिसाळ क्षेत्ररक्षण प्रणयच्या लेझर शार्प नजरेतून आता त्याला बाजूला राहावं लागेल, नाहीतर काय खरं नाही. प्रथमेश तुला याची नोंद घ्यावी लागेल. प्रणय जेव्हा फलंदाजी, क्षेत्ररक्षण किंवा गोलंदाजी करत असेल तर त्याच्या आजूबाजूचे लोक 4-5 हात दूरच असतात. कारण एक चुकी झाली तरी त्याला माफी नसते. त्याच्या हातात फुटपट्टी आणि लोखंडाची पट्टी दोन्ही असते. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ साइडला कव्हरच्या दिशेने इथे चांगला फील्ड केला गेलाय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. बॉल जातात तिकडे. नको नको एक अरे नको एक बिग नको. तू आयोजक आहेस का? सांगू नको. अबे इकडे हा जुना घे. हा घे नवीन आहे ना ऑलरेडी. चला, आता मात्र स्ट्राईक एंड वरती आहेत निखिल मोरे. प्रणय एल्वे यांच्या समोर मोठा फटका. झाली आहे चुकी. चुकीला नाही माफी. आणि इथे मात्र पुन्हा एकदा हार्दिक पांड्याची कॉपी पाहायला मिळाली. धावा मिळाल्यात 6 आणि निखिल यांची फलंदाजी तुम्ही पहा. आणि काहीसा कमबॅक केलाय फलंदाजी संघाने. धावसंख्या झाली आहे 31. पुन्हा एकदा सज्ज. 31. इथे मात्र बीट केलंय गतीवरती. नक्कीच कीपर देखील बीट झालाय, परंतु धावसंख्या स्थिरावली आहे ती 31च्या आकड्यावरती. गोलंदाजाने काहीस गाजर दिलेलं आणि कीपर देखील बीट झालेला, पण त्याचा ज्यूस त्यांना बोलवता आला नाही. आणि एक निर्धाव चेंडू. चला, पुन्हा एकदा निखिल सज्ज असतील प्रणयच्या समोर. यावेळेला देखील ऑफ साइडला कव्हरच्या दिशेने चांगला फील्ड होतोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. पंचांनी निर्णय घ्यायचा आहे. पंचांनी निर्णय घ्यायचा आहे. कोणताही वाद घालायचा नाही येत. धावा रोखण्यात यश मिळालेलं आहे. पुढचा चेंडू. आणि हा
सुंदर असा फटका. यावेळेला चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवून दिलाय बाजूच्या प्लॉट मध्ये. अप्रतिम अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय रोहन इंदलेकर, मॅन फ्रॉम लेजेंड बॉईज. निखिल निखिल ने मारला रोहन अच्छा रोहन धावसंख्या झाली आहे 38. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. प्रसाद महाडिक कोच आपल्याला नंतर कोचिंग आपल्याला नंतर करता येईल. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. त्यांनी पहिले 2 षटकार देखील मारले आणि त्यानंतर पाणी पण देऊन येत आहेत. त्यातच मोलाचा सल्ला दिलाय त्यांनी काहीतरी. प्रसाद महाडिक महत्वाचं असं नाव. आणि फलंदाज निखिल मोरे. तिसरं षटक रोहन पवार. आणि सुंदर असा चेंडू. 1 धाव. धावसंख्या झाली 39. 2 षटकानंतर 1 चेंडू आणि धावसंख्या 39. चला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 39. आणि या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा सज्ज असेल रोहन इंदलेकर. रोहन पवारच्या समोर. रोहन टू रोहन. पाठवलाय चेंडूला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून जातोय सीमा रेषा पार. येतोय लय भारी ब्रँडेड षटकार. आणि सुंदर असा स्क्वेअर लेगला मारलेला षटकार. आणि त्यांनी रन रेट परफेक्ट राखलाय. बरोबर अर्ध्यावर येऊन टेपलाय आणि 45 झाले धावसंख्या 2 चेंडू नंतर. धावसंख्या आता धावते. नक्कीच सर, तुम्ही म्हणाला धावसंख्या आता धावती आहे, कारण नक्कीच इथे धावावंच लागेल. संत गतीने खेळून चालणार नाही. आणि याचं हे ठाऊक आहे ते रोहन इंदलेकर यांना. पुन्हा एकदा रोहन पवारच्या समोर पुढचा चेंडू स्टेप आउट करून आणि पुन्हा एकदा दुसरा षटकार. फ्लॅट षटकार. नक्कीच एक मोठा खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये रोहन इंदलेकर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या झाली आहे ती 51. 6 चेंडू मध्ये 24 वरती फलंदाजी करत असताना 400च्या स्ट्राईक रेटने इथे बॅटिंग करतायत रोहन इंदलेकर. पुन्हा एकदा रोहन पवार सज्ज असतील. पुन्हा एकदा रोहन इंदलेकरच्या बॅट मधून स्पेशल हिट. आणि कॅच ड्रॉप. बॅक टू बॅक तिसरा हॅट्रिक ऑफ सिक्सेस मॅक्सिमम येतोय रोहन इंदलेकरच्या बॅट मधून. नाही 6 दिला हा म्हणजे बाहेरून. आणि फटकेबाजी आता काहीच आव्हान परतवून लावतायत. लेजेंड बॉईज संघाकडून नक्कीच लेजेंडरी खेळ पाहायला मिळतोय रोहन इंदलेकर यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सज्ज रोहन पवारच्या समोर. बॅक टू बॅक 3 षटकार मारल्यानंतर हा 4था षटकार असतो का? आणि हा 4था षटकार. रोहन इंदलेकर मॅन फ्रॉम लेजेंड बॉईज. बॅक टू बॅक 4 सिक्सेस इन अ रो. आता काय बोलायचं, शब्दच उरले नाहीयेत. फक्त फटकेबाजी सुरू आहे आणि चेंडू द्यायचा आहे अंपायर. आणि आता हे आव्हान छोटं दिसायला लागलंय. पण मला वाटतं इथे पहिल्या इनिंग मध्ये देखील कमी धावसंख्या झाल्या आहेत. त्यांना 100चा चान्स होता. कारण मला वाटतं इथे चला 63 रन्स ऑन द बोर्ड. रोहन इंदलेकर अप्रतिम अशी फटकेबाजी करताना पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक 4 षटकार रोहन इंदलेकरच्या बॅट मधून आल्यानंतर आता हा 5वा षटकार असतो का? आणि हा 5वा षटकार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चेंडू आला, चेंडू गेला. नक्कीच इथे मात्र रोहन इंदलेकर एकटा लढला. आणि या मृणालताई गोरे चषकामध्ये ज्याने इतिहास घडवला नाव आहे रोहन इंदलेकर.
जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. हे काही साधारण परफॉर्मन्स नाहीये. आपल्याला एवढी तरी खिलाडू वृत्ती ठेवायला हवी. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. 5 षटकार. नक्कीच पहिला चेंडू मात्र निखिलला खेळायला मिळाला होता. तो चेंडू जरी रोहनला खेळायला मिळाला असता तर इथे मात्र 6 मध्ये 6 पाहायला मिळाले असते. अशा प्रकारची फलंदाजी रोहन हिंदलेकरच्या बॅट मधून पाहायला मिळते. आता मात्र 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. सामना कुठे होता आणि कुठे आणून ठेवला. कुठे नेऊन ठेवलाय सामना माझा. आता एकदम औपचारिकता शिल्लक आहे, पण जर चांगली गोलंदाजी केली तर मॅच पलटू देखील शकते. बघूया काय कमाल होते शेवटच्या चला चला शेवटच्या स्पीडअप ओव्हरमध्ये. करूया. गोकुलवान संघ थोडस स्पीडअप करूया, फास्ट करूया थोडं आपण. त्यांची गोलमॅच परिषद भरली आहे. शेवटचा षटक आणि 9 धावांची आवश्यकता. आम्हाला वाटलेलं 78 म्हणजे खूप मोठं आव्हान आहे, ते इटुकलं दिसावं अशी फटकेबाजी केलेली आहे तिसऱ्या षटकात. आणि 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले एका पाठोपाठ एक. रोहन पवार यांच्या गोलंदाजीवर रोहन इंदलकर यांनी 5 षटकार ठोकलेले आहेत. चला मॅडिस पॉवर मंदार आपला डिसिजन सांगायचा आहे लवकर. मंदार बॅटिंग. ओके, थँक्यू सो मच. वेदांत आपल्याला क्षेत्ररक्षण करायचंय. आपण जाऊया या मॅच कडे. या मॅच मधली चुरस अजून कायम आहे. शेवटच्या षटकात काही बदल होऊ शकतो. चला 6 चेंडू, धावा हव्यात 9. वीरू मॉन्टी यस यावेळेला हलक्या हाताने पुश केला. सेन्सिबल 1 धाव खेळतोय, मिळते. सेन्सिबल. आता मात्र प्रेक्षकांचं मत आहे 2 चेंडूत मॅच संपेल, पण काही होऊ शकतं. गोलंदाज वेगळा आहे. येस स्ट्राईक वरती तो येतोय, तो आलाय. नाव आहे रोहन हिंदलेकर. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. रोहन खेळत आहेत 42 वरती. 8 धावा आल्या तर पहिली 50 देखील रोहनच्या बॅट मधून पाहायला मिळेल. पाहूया काय होतं. वीरू मॉन्टी की रोहनची 50. रोहन वर्सेस वीरू. मोठा आणि हा फटका षटकार. आणि इथे मात्र आणि हा हवाई षटकार. सफर. येस रोहनने केलाय मनगडाचा दोन वापर. चेंडू- दोन चेंडूने runs. केली हवाई सफर. आणि इथे मात्र रोहनने बॅक टू बॅक 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकून मृणालताई गोरे स्मृती चषकामध्ये इतिहास रचलाय. चला 2 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. 50 साठी 2 धावांची आवश्यकता. बघूया वीरू मॉन्टी की रोहनची 50. पुन्हा एकदा रोहन मॉन्टीच्या बॅट मधून चेंडू जातोय आणि हा सीमारेषा षटकार. पार. 7वा षटकार. रोहन इंदलेकर स्पेशल षटकार. आणि आजच्या दिवसामध्ये पहिली 50 स्वर्गीय मृणालताई गोरे स्मृती चषक पहिला पर्व आणि पहिल्या पर्वाची पहिली 50 लगावणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोहन इंदलेकर. नक्कीच दादा ह्या मुलाचं कौतुक करावं तेवढं शब्द अपुरे पडतील.